मी, माझा दादा आणि माझी वहिनी भुई जाणार नाही. तुम्हाला नेणारच नाही, मी नेणारच नाही. हो का नाही वहिनी? असं का बघताय माझ्याकडे? का शॉक लागला का मला अशा अवतारमध्ये पाहून? नाही नाही, तुम्हाला तर प्रश्न पडला असेल ना की हा पागल एका रात्रीत बरा कसा झाला, नाही का? वहिनी, मुळात हा पागल पागल नव्हताच हो. तुम्ही ज्या दिवशी लग्न करून या घरात आलात ना, त्या दिवसापासून माझं तुमच्यावर खूप चांगल्या प्रकारे लक्ष होतं. काय ना वहिनी, लहानपणीच आमचे आई वडील आम्हाला सोडून निघून गेले, पण माझ्या दादाने मला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. माझे सगळे हट्ट पुरवायचा तो. पण तुम्ही ज्या दिवशी लग्न करून या घरात आलात ना, त्या दिवसापासून तुमच्या प्रेमात तो पूर्णपणे अंधार झाला आहे. तर तुम्ही म्हणाल ना, तर रात्रीला दिवस आणि दिवसाला रात्र देखील मानायला लागला होता. आणि या गोष्टीचा मला प्रचंड राग यायला लागला. वहिनी, तुम्हाला माहिती आहे का, काही दिवसांपूर्वी माझा ऍक्सिडेंट झाला होता. हो, तुम्हाला तर माहिती असणारच ना, कारण तो ऍक्सिडेंट झालाच नव्हता, तुम्ही घडवून आणला होता. का शॉक लागला का? हे जे तुमचे भाड्याचे गुंड होते ना, त्या गुंडांनी तुमची सगळी प्लॅनिंग मला अगोदर सांगून ठेवली होती. म्हणूनच मी तुमच्या रूम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता. ते बघा तिकडे, दिसला ना? का डबल शॉक लागला? हो, सीसीटीव्ही कॅमेरा. आणि तुम्ही या रूम मध्ये बसून जे काही कटकारस्थान करत होतात ना, तोच तुमचा शो उद्या दादा समोर आणि आजी समोर रिलीज करणार आहे. हे इतके दिवस तुम्ही जे नकली नकाब घालून फिरत होतात ना, ते उद्या धुवून म्हणजे सगळं निघून जाईल दादा समोर आणि आजी समोर. हे तुमचा पराक्रम रिलीज करणार आहे. सो सुप्रिया कुलकर्णी, युअर गेम इज ओव्हर. उद्या पहिल्या फुर्सत मध्ये निघायचं.